दाराची कडी लावून तो वळला. सुलभा मान खाली घालून थरथरत उभी होती. तो जवळ आला. तिचा पदर हिसक्याने खेचून अगदी फिल्मी स्टाईलने काही कळायच्या आत तिची साडी फेडली. तिने दोन्ही हातांनी आपली छाती झाकून घेतली. तिची उघडी नाभी पाहून तो अधिकच चेकाळला. तिचे दोन्ही हात पिरगळून छातीहून बाजूला सारत त्याने तिला अमानुषपणे पलंगावर ढकलले. ती जोरात पाठीवर कोसळली. सारं अनपेक्षित होते. तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो घाईघाईने त्याचे कपडे काढीत होता. तिने आपले डोळे घट्ट लावून घेतले. पुढच्या काही क्षणांत तो तिच्यावर तुटून पडला, एखादं नाजूक फूल कुस्करून टाकावं तसा. तो जनावराप्रमाणे तिला ओरबाडीत होता. तिचं अंग न अंग ठणकू लागले. ती कशी तरी त्याला बस म्हणाली तोच. त्याने तिच्या थोबाडीत मारली. रान साली, तुलाच खात होती ना, तुझ्यासाठी सेक्स पॉवरची गोळी घेतलीये मी. चॉप एकदम. मित्रांनो, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार सर्वश्रुत आहेच. जन्मापासून तरुणपणापर्यंत स्त्रियांना समाजात नेहमीच जपून राहायला लागते. पण जेव्हा एखादी अबला विधवा होते तेव्हा तिने कितीही जपलं स्वतःला तरीही काही अचरट लंपट तिच्यावर नजर ठेवून असतात. प्रस्तुत कथेमध्ये लेखक विनोद पांडव यांनी खूपच मार्मिक तथ्य त्यांच्या जादुई शब्द रचनेतून मांडले आहे. तर कथेचे नाव आहे मीच मला सापडले नव्याने. मीच मला सापडले नव्याने. नदीतील पाणी आटावं आणि कालांतराने पात्र सुकून किनाऱ्याशी एकरूप व्हावं, असंच काहीसं सुलभासोबत घडलं होतं. तिच्या डोळ्यातील पाणी आटायला मात्र 7 वर्षे लोटली होती. विस्कळीत झालेली आर्थिक स्थिती काहीशी सुधारत होती. 2 मुली आणि 1 मुलगा शिक्षण घेत होते. तिघेही भावंड अभ्यास होती. काटकसर करून ही 4ही जीव आनंदात होती. रूपवान असूनही ती स्वतःला आरशात न्याहाळायचं विसरून गेली होती. आणि पाहावं तरी काय, पांढरं कपाळ, पिक्या रंगाची साधी साडी, डोक्यावर पदर, पायात प्लास्टिकचे चप्पल, हीच तिची राहणीमान होती. नवरा अपघातात गेल्यानंतर तिने दुःखाला पाठ देऊन खंबीरपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला होता. परिसरात तिच्याकडे आदराने पाहिले जात असत. अपवाद काही वासनेने बरबटलेल्या आंबट शौकीनांच्या नजरा मात्र तिला छळीत असत. तसा ती न ढळलेला पदर आणखीनच सावरून घेई. तशा ह्या नजरा तिला नव्या नव्हत्या, पण विधवा झाल्यापासून तिचं मन घायाळ होईल. परंतु तिची शून्यात असलेली नजर कुणालाही गाठता येत नव्हती. तिला आपल्या शरीराची अतृप्त भूक जाणवत नव्हती असे नाही. नवऱ्याच्या गोड आठवणीत ती हरवून जात असे. ती आजही त्याच्याशी एकनिष्ठ होती. आणि एकदा भलतच घडलं. त्याची तिची नजरानजर. काही काळाच्या आत ती त्याच्या बाहुपाशात. तो हवा हवाचा स्पर्श, चुंबनांचा वर्षाव, नग्न शरीर, उत्कटता कधीही सरू नये असा सहवास. ती परिपूर्ण झाल्याचा आनंद उपभोगत असतानाच तिचे डोळे उघडले गेले. ती त्याला आजूबाजूला पाहू लागली. शरीर ओलचिंब झालेलं, हृदयाची धडधड कमी होऊ लागली. तशी ती भानावर आली. आपल्याशी सहवास केलेला नवरा खूप आधीच सोडून गेला याची तिला जाणीव झाली. पाणावलेले डोळे पुसले. तशी पहाट झालीच होती. मुलांचं आवरून ती कामावर आली. परंतु आज ती उदास नव्हती. परिपूर्ण झाल्याच्या समाधानात होती. दिवसभर तिला ते स्वप्न सुखावत होते. कित्येक वर्षानंतर तिच्या शरीराची तृप्तता झाली होती. आज पुन्हा तेच स्वप्न पडावं आणि तिला तृप्त करावं असा विचार करीत ती झोपी गेली. पण ते स्वप्न काही
पुन्हा कधीच पडले नाही. स्वप्नात मिळालेली तृप्तता तिला हवी हवीशी वाटू लागली. आपला नवरा प्रत्यक्षात कधीच येणार नाही याची तिला जाणीव होती. ती बैचेन राहू लागली. तिला आता त्या स्वप्नाचा तिटकारा वाटू लागला, कारण त्यामुळे शरीर सुखाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. ती कित्येक वर्ष एखाद्या साध्वीसारखी जगली होती, पण आता काय करावे तिला काही सुचत नव्हते. अचानक एकदा तिला लोकलमध्ये स्मिता भेटली. शनिवार असल्याने तिचा हाफ डे होता. एकाच परिसरात राहूनही कित्येक दिवस भेट नव्हती. दोघेही एकमेकींची आपुलकीने विचारपूस करीत होते. ती सुद्धा एक विधवा होती. काळी सावळी पण देखणी, आकर्षक बांधा, बँकेत क्लार्क होती. ती भारी भरजरी साड्या नेसत, पदर मात्र खांद्यावर व कपाळावर चॉकलेटी टिकली लावत. तशी ती बिनधास्त होती. वीज चमकावी तशी सुलभाच्या मनात विचार आला, स्मिता तर माझ्या खूप आधी विधवा झाली, मग आपल्याला जो मानसिक आणि शारीरिक त्रास होतोय असाच हिला होत असेल का? इतक्यात स्टेशन आले. दोघी उतरून घराच्या दिशेने चालू लागले. स्मिता, मला तुला काही विचारायचे आहे. विचार ना, थोडस खाजगी आहे. तिचा गोंधळ पाहून स्मिता म्हणाली, चल आपण चहा घेऊ. दुपारच्या जेवणाची वेळ निघून गेल्याने हॉटेलात शांतता होती. आता बोल, काय विचारायचंय? इथे कोणीही नाहीये. म्हणजे तूही एक विधवा आहेस. तुला कधी शरीर सुखाची इच्छा वाटते की नाही? अगदी घाईघाईने तिने प्रश्न पूर्ण केले. स्मिता गालातल्या गालात उगाचच हसली. का? मी माणूस नाही का? अगं, हे नैसर्गिक आहे. प्रत्येक सजीवाची ती गरज असते. हो, पण आपण तर विधवा आहोत ना. आपली गरज कशी पूर्ण होणार? दुसरी लग्न करून अथवा अनैतिक संबंध ठेवून. माझे आहेत संबंध एका व्यक्तीसोबत. काय? ती ऐकूनच अचंबित झाली होती. सपापलीस ना? सत्य नेहमी कडू असतं ग. एखादा पुरुष विदूर झाला तर तो पुन्हा दुसरं लग्न करतो. त्याला एखादी कुमारिका मिळते अथवा तो अनैतिक संबंधही ठेवू शकतो, पण त्यांना समाजाकडून सहानुभूती मिळते. याउलट विधवेशी लग्न करायला सहसा कुणीही धजावत नाही. त्यांना अपशकुनी समजलं जातं. ज्यांना चांगली नोकरी नसते किंवा वयस्कर असतात त्यांना कुमारिका मिळणे शक्य नसते. असे विदूर अथवा घटस्फोटी तयार होतात. पण त्यांनाही मूल नसलेली स्त्री हवी असते. त्यांना स्वतःला जर आधीची अपत्य असतील तरच एखादं मूल असलेली विधवा स्वीकारली जाते. एक पेक्षा जास्त मुले असलेली विधवा कोण स्वीकारतं? तुझ्या माझ्यासारख्या असंख्य विधवा काबाड कष्ट करून मुलांचं संगोपन करतात. त्यांना बापाच्या प्रेमाची उणीव भासू देत नाहीत. त्यांच्याकडे पाहून आपण आपले जीवन कंठीत असतो. पण आपल्या वैयक्तिक सुखाचं काय? आपल्याला भोगायला सारं जग तयार असतं, पण स्वीकारायला नाही. मग आपणही कधी स्वतःसाठी जगलो तर काय बिघडतं? माझे संबंध आहे म्हटल्यावर तुलाही धक्का बसला ना? नाही, तसं नाही, पण या गोष्टी कुणाला समजल्यावर समाजात प्रतिष्ठा राहील? कुठल्या जगात जगते सुलभा? अगं, समाजाच्या रूढी परंपरेनुसार पांढरं कपाळ, डोक्यावर पदर, साधी राहणे, यामुळेच संस्कृती रक्षक तुझा आदर करतात. यापैकी कित्येकांना तू आजवर पवित्र राहिलीस यावर विश्वास नसणार. या घाणेरड्या संस्कृतीत विधवा ही बदनामच असते. सुलभाचे डोळे भरून आले, पण तिने आपले अश्रू डोळ्याबाहेर येऊ दिले नाही. खरं आहे, परंतु आपल्या वैयक्तिक सुखासाठी परपुरुषाशी मैत्री आणि मला नाही जमणार आहे. तू 7-8 वर्षे ह्या सुखापासून वंचित आहेस. तुलाही सुखी होण्याचा अधिकार आहे ग.
काळजी करू नकोस. माझ्या मित्राला सांगून त्याचा एखादा मित्र तयार करू. नाही स्मिता, नको, मला भीती वाटते. क्षणभर शून्यात पाहून उद्या माझ्या मुलांना, नातेवाईकांना समजल्यावर काय राहील. नको नको, मला नको असलं सुख. सुनील माझा मित्र जिथे राहतो त्या ठिकाणी तुला कोणीही ओळखणार नाही. तशी आम्ही काळजी घेऊ, पण तुला हे सुख मिळायलाच हवं. स्मिताचा प्रस्ताव तिला मान्य नव्हता, तरी त्या रात्री सुलभा झोपू शकली नाही. तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. आपल्याकडे वासनांधतेने बघणारे जास्त वाईट, की परंपरेनुसार विधवेचं जीवन जगतो म्हणून आदर करणारे संस्कृती रक्षक जास्त वाईट, की त्यांच्यातीलच संशयाने बघणारे जास्त वाईट. तिची कोणी साधी विचारपूस केली तरी तिला ती फसवी वाटू लागली. तिला तिच्या विधवापणाचा तिरस्कार वाटू लागला. स्वभावाने अधिक गंभीर होऊ लागले. प्रत्येकाला सुखी आनंदी राहण्याचा अधिकार आहे, मग विधवेसोबत असा तुझा भाव? रूढी, परंपरा आणि ह्या घाणेरड्या संस्कृतीचा तिला तिटकार वाटू लागला होता. मुलांसोबत गप्पा मारताना मात्र ती रमत असे. मायलेकरांची प्रेम देखावा नव्हता, हाच एकमेव धागा तिला जिवंत ठेवण्यास पुरेसा होता. मावशी, तुला आईने बोलावलंय. दारात स्मिताची मुलगी होती. अगं ये ना आत, जेवायला बस. नको, माझे जेवण झालंय, येते मी. आणि ती बाहेरूनच निघून गेली. अगं आहेस कुठे? स्मिताने दारातच सुलभाला प्रश्न केले. कुठे जाणार? कामाहून आल्यावर मुलांमध्ये मन रमतं ग. काय विचार केलायस? सुलभाने चमकून स्मिताच्या मुलीकडे पाहिले. ती थोडी दूर अभ्यासात मग्न होती. नाही स्मिता, मला नाही जमणार. तू नको उगाच टेन्शन घेऊस. मी टेन्शन कधीच घेत नाही. स्वतःकडे बघ, हप्त्यात चेहरा कसा सुकलाय, डोळ्याखाली वर्तुळे दिसायला लागले. असं झुरून मरू नकोस का? हे जीवन पुन्हा नाही. जीवनातील आनंद, उपभोग तो प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. कधीतरी स्वतःसाठी जगून बघ. पण स्मिताने तिला मध्येच थांबवत, हे बघ, तू काळजी करू नकोस. सुनीलच्या परिचयाचा एक युवक आहे. बायको गावी असल्याने त्यालाही एकटेपणा सतावतो आणि त्याला वेश्यालयात जायला आवडत नाही. म्हणजे तो चांगला असावा. मला दुसरं काही ऐकायचं नाही. उद्या संडे आहे, तू माझ्या घरी ये. दुपारी 3 नंतर निघू आपण. बघते म्हणत सुलभा घरी आली. स्मिताने तिच्या मनातील विझलेली आग पुन्हा सुलगवली होती. मनातील एक कोपरा सुखावला होता, परंतु बुद्धीला काही पटत नव्हतं. अंथरुणावर पडली, परंतु तिच्या मनातील द्वंद्व काही संपत नव्हतं. अखेर तिच्या मनाचा विजय झाला. संस्कृती रक्षकांच्या समाधानासाठी मी का आपल्या सुखाचं बलिदान द्यावं? मलाही सुखी राहण्याचा हक्क आहेच ना. अखेर मी सुद्धा एक माणूसच आहे ना. उद्या भेटणार तो कसा असेल आणि काय कसं, असे बरेच प्रश्न तिच्या मनात येऊ लागले. तिला तिची पहिली रात्र आठवली. नवऱ्याने केलेली तिच्या सौंदर्याची स्तुती, ती प्रेमळ नजर, तो आदर, ते पहिलं चुंबन, तो पहिला स्पर्श, पहिल्यांदा झालेलं समागम, तो परमोच्च क्षण, ती तृप्ती. अशा कित्येक रात्री तिने भोगलेल्या आठवणी ती गोरी मोरी झाली. उद्या भेटणारा तो कसा असेल? उत्सुकता होती, तशी भीतीही वाटत होती. पण तिने हे अजब धाडस करायचं ठरवलं होतं. कामावर जाताना जसा शृंगार असे तसाच तिने आजही केला होता व स्मिताकडे गेली. तिची अजून तयारी चालू होती. तिने अत्तराची बाटली सुलभावर उडवली. तसे ती नको म्हणाली, पण स्मिताने ऐकले नाही. अगं, अत्तरामुळे घामाच्या दुर्गंधीचा वास येत नाही म्हणून लावतात. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर टॅक्सी एका बस स्टॉप जवळ थांबली. तिथेच एक युवक त्यांची वाट पाहत उभा होता. सुलभाला पाहून तो तिच्याकडे आधाशासारखा पाहू लागला. स्मिताने ओळख करून दिली.
ही माझी मैत्रीण सुलभा. नमस्कार, मी सुनील. सुलभानेही स्मित करत नमस्कार केला. थोडे अंतर चालून ते एका वस्तीत शिरले. अर्धवट भिंती व पत्र्यांच्या कुळाची उभी आडवी झोपडी वजा घरं गर्दी करून होती. रस्त्यात वर्दळ कमी होती. कुणी कुणाकडे पाहतही नव्हतं. जो तो आपल्यात मशगूल असल्यासारखा वाटत होता. पुढे एका वळणावर ते वळले. तिथे झाडाखाली काही मंडळी पत्ते कुटीत होती. त्या सर्वांनी मात्र माना फिरवून पाहिले. त्यातूनच एक युवक पुढे आला. सावळा, मध्यम बांध्याचा, तुरळक दाढी वाढलेली, अंगात कॉटनचा शर्ट आणि लुंगी लावलेली, साधारण 30तील असावा. त्याने सुनीलशी हस्तांदोलन केले आणि काहीही न बोलता बाजूलाच असलेल्या आपल्या घरात घेऊन गेला. सोबत असलेल्या ह्या महिलांकडे पाहून न पाहिल्यासारखे करीत होता. घरात एक जुना सागाचा मोठा पलंग होता. एका बाजूला स्टोव आणि गरजेपुरती भांडी कुंडी होती. कोपऱ्यात मोरी आणि दरवाजाच्या बाजूला मोठा देव्हारा होता. त्यात दिवा जळत होता. मी चहा मागवतो. सुनील उठला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून, नको, उशीर होईल, चल येतो आम्ही थोड्या वेळात. तशी स्मिताही उठली. एव्हाना सुलभाने तिचा हात घट्ट धरून ठेवलेला होता. तिचा थरकाप जाणवत होता. तरीही स्मिताने दुसऱ्या हाताने हात सोडवत, जवळच आहे मी, येईन थोड्या वेळात म्हणत दोघेही निघून गेले. दाराची कडी लावून तो वळला. सुलभा मान खाली घालून थरथरत उभी होती. तो जवळ आला. तिचा पदर हिसक्याने खेचून अगदी फिल्मी स्टाईलने काही कळायच्या आत तिची साडी फेडली. तिने दोन्ही हातांनी आपली छाती झाकून घेतली. तिची उघडी नाभी पाहून तो अधिकच चेकाळला. तिचे दोन्ही हात पिरगळून छातीहून बाजूला सारत त्याने तिला अमानुषपणे पलंगावर ढकलले. ती जोरात पाठीवर कोसळली. सारं अनपेक्षित होते. तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो घाईघाईने त्याचे कपडे काढीत होता. तिने आपले डोळे घट्ट लावून घेतले. पुढच्या काही क्षणांत तो तिच्यावर तुटून पडला. एखादं नाजूक फूल कुस्करून टाकावं तसा. तो जनावराप्रमाणे तिला ओरबाडीत होता. तिचं अंग अंग ठणकू लागले. ती कशी तरी त्याला बस म्हणाली. तोच त्याने तिच्या थोबाडीत मारली. रान साली, तुलाच खाज होती ना, तुझ्यासाठी सेक्स पॉवरची गोळी घेतलीये मी, चॉप एकदम. आणि अधिक द्वेषाने तिला ओरबाडू लागला. तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. शरीराला होणाऱ्या वेदनेपेक्षाही त्याने दिलेली शिवी तिच्या जिव्हारी लागली होती. तिला अपेक्षा होती ती प्रेमपूर्ण समागमाची, त्यातून मिळणाऱ्या तृप्तीची, पण प्रत्यक्षात तिच्यावर पाशवी बलात्कार होत होता. काही वेळाने तो शांत झाला, पण तिच्यावरील राग अजून तसाच होता. तिची खाज मिटवून तिच्यावर उपकार केल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. त्याने लुंगी लावली आणि काहीतरी आठवल्यासारखे चटकन बाहेर निघून गेले. सुरुवातीचे कपडे सावरू लागली. तोच दुसरा एक इसम हात आला. मला पण पाहिजे, बघ कशी खुश करतो तुला म्हणत जबरदस्ती करू लागला. सुलभा हात जोडून गयावया करीत होती. बाहेर स्मिता नुकतीच आली. सुलभासोबत असलेला युवक एकटाच दारात उभा पाहून सुलभाला विचारले. तो गोंधळला. तो काही उत्तर देण्याआधीच तिने दाराला बाहेरून कडी पाहिली. तिने ताबडतोब कडी काढून आत प्रवेश केला. सुलभाचे हात जोडून गयावया करणारे रूप पाहून तिचा संताप झाला. तिने पायातील चप्पल काढली आणि त्या इस्माला बडवायला सुरुवात केली. तो कसा तरी पळाला. तिने सुलभाला छातीशी कवटाळले. तशी ती ओक्साबोक्सी रडू लागली. स्मितालाही भरून आली होती, पण तिने तसे न दाखवता तिला धीर देत शांत करीत होती. स्मिताला खूप पश्चाताप होत होता. तिचा चेहराही तिनेच धुतला. केस नीटनेटके केले आणि साडी नेसू लागली. तो सुनील आत आला. बाहेर निघ. तो जायला लागला तशी ती बाहेर आली. तो भडवा कुठे आहे म्हणत आजूबाजूला पाहू लागली.
झाडाखालील पत्ते कुटणारी मंडळीही गायब होती. असेल इथेच कुठेतरी. तुला त्याची लायकी माहीत होती ना? अगं म्हणजे मला एक शब्द देखील बोलू नकोस. तूही चालता हो, पुन्हा माझ्या समोर कधीही येऊ नकोस. तिचा अवतार पाहून सुनील ताबडतोब निघाला. आत येऊन सुलभाला घेऊन ती निघाली. वाटेतच त्यांना टॅक्सी मिळाली. सुलभाचे डोळे सारखे भरून येत होते. सुलभा सावरत होता. मला माफ कर ग. मला खरोखरच खूप पश्चाताप होते. सुलभा काहीही बोलत नव्हती. डोळे मिटून टेकली तशी तिला झोप लागली. अर्ध्या तासात परिसर जवळ येताच स्मिताने सुलभाला हलवले. तशी ती दचकली. सुलभाला तिने आपल्याच घरी नेले. तिची मुलगी घरात नसल्याने स्वतः गरमागरम कॉफी करून दिली. विधवा म्हणजे सहज उपलब्ध होणार, वासनेने वकवकलेली निराधार अशी खैरात, असंच काहीस समजलं जात असावं. इतका वेळ शांत असलेली सुलभा सहज बोलून गेली. हो, अगदी खरं आहे. विधवा म्हणजे वासनेने पेटलेली आग, आणि ती आग विझवणं म्हणजे खरी मर्दानकी असं मानणारी ही नराधम. खरं तर ते त्यांची स्वतःची विकृत वासना पूर्ण करीत असतात. मुलगा 7 वर्षाचा असताना मी विधवा झाली होती. आईने माहेरात आसरा दिला, पण शुभ कार्यात मला जाणीवपूर्वक टाळलं जातं. अपशकुनी म्हणून कुणी तोंड फिरवतं. घरात भाऊजाईला अडसर वाटत होता. ज्यांना सज्जन समजत होती त्यांच्या हापापलेल्या नजरा पाहून घुसमट होत होती. जिथे लहानाची मोठी झाले तिथेच असुरक्षित वाटत होतं. 2 वर्षानंतर बँकेत नोकरी लागली. पांढरं कपाळ पाहून प्रवासात बँकेत ह्या नराधमांचा त्रास जाणवत होता. बँकेत काही कस्टमर इशारे करत, डबल मिनिंगने बोलत, देवाणघेवाण करताना काही हरामखोर हाताला स्पर्श करीत. एक वयस्कर विधवा शिपाई मावशी होत्या. त्यांचा आधार वाटायचा. त्या नेहमी सांगत, खंबीर हो, घाबरलीस तर हे असेच दिवसात राहतील. पुढे त्यांनीच मला टिकली लावण्यास भाग पाडले. अनोळखी लोकांचा त्रास कमी झाला. मला थोडं मोकळं वाटत होतं. पण 4 वर्षानंतर माझ्यात झालेला बदल माझ्या भावाला रुचला नाही. तो आईला टोचू लागला. त्याची इज्जत जात होती म्हणे. माझ्या कोवळ्या मुलांसमोर ह्या चर्चा होत होत्या. मी माझ्या घरी निघून आले. एकदा माझ्या मुलाने प्रश्न विचारला, तुला कशाला हव्यात कलरफुल साड्या? मी त्याला सांगितले, अरे सोबत असलेल्या सहकार्यांनी आपला गबाळा अवतार पाहून कमी लेखू नये म्हणून नीटनेटके राहणे, चांगल्या साड्या नेसणे गुन्हा आहे का? त्यावर तो म्हणाला, अगं पण तू एक विधवा आहेस. त्याचे शब्द माझं काळी चिरत गेले. सांगतानाही स्मिताच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. तसेच सुलभाचे डोळे भरून आले होते. विधवेने चांगल्या साड्या नेसणे, नीटनेटकं राहणे म्हणजे ती वासनांध झाली असं मानणारा हा समाज, माझा भाऊ आणि मुलगाही ह्या संस्कृती रक्षकांचेच प्रतिनिधी आहेत. शारीरिक सुखासाठी मी सुनीलकडे आकर्षित झाले नाही. माझा नित्याचा विरोध म्हणून त्याने मला लग्नाची मागणी घातली. मला ते शक्य नव्हतं, पण मला तो खूप उदार वाटू लागला. मला मानसिक आधार हवा होता, पण तो माझ्या भावनांशी खेळता खेळता शरीराशी खेळू लागला. त्याची विकृत वासना मला कधीच सुख देऊ शकली नाही. रक्ताची नाती दुरावल्याने मला त्याचा आधार वाटत होता बस. पण तो मात्र त्याची विकृत वासना पूर्ण करता करता आपली चेनही भागू लागला. ह्या त्या कारणाने पैसे उकळू लागले. सुलभा उदासपणे गालातच असली. तू माहेर सोडलंस, संस्कृती रक्षकांविरुद्ध बंड केलंस, पण ज्या नराधमांचा तुला वीट आला होता अशाच नराधमाकडून फसलीस ना. खरंच तू स्वतःला फसवत होतीस. खरं आहे तुझं म्हणणं, पण ही फसवत फार पूर्वीपासून चालू आहे. आई वडिलांच्या समोर विधवेला सती जावे लागेल, पण कुणीही ब्र काढीत नसत.
यासाठी इंग्रजांना कायदे करावे लागले. बालपणात झालेली विधवा तारुण्यात जवळच्याच नातेवाईकांकडून नाचवली जाते. मग तिला आत्महत्येशिवाय पर्याय नसे. ज्योतिबा फुले यासारख्या थोर सुधारक नव्हे, क्रांतिकारकाने विधवांसाठी आश्रम काढून आसरा दिला. त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्त्रियांनाही मूलभूत हक्क दिले. पण आज स्वातंत्र्याला 35 वर्षे उलटली तरीही समाजाच्या मानसिकतेत बदल झाला नाही. पूर्वीच्या विधवा या परंपरांना धरून राहत, संस्कृतीला जपत, त्याला कारण त्या कुणावर तरी अवलंबून असत. समाजाने घालून दिलेल्या रूढी परंपरेनुसार त्या आपलं विधवापण जाळीत असत. त्यांना निर्णय स्वतंत्र नव्हतं. आजची स्त्री स्वतः कमावते, तिने कसे राहावे हा अधिकार तिला संविधानाने दिला आहे. तरीही स्वतःला पुरोगामी समजणारे, समानतेच्या गोष्टी करणारे विधवेला तो सन्मान देत नाहीत. अपवाद काही बोटावर मोजणे इतके असतात, जे रूढी परंपरेला झुगारून आपल्या विधवा आई बहिणींना शुभकार्यातही समानतेची वागणूक देतात. व अशीच लोक इतर विधवांकडे सुद्धा सन्मानाने पाहतात. स्मिता उद्गारली, मीही टिकली लावणार आणि आवडत्या रंगीत साड्याही वापरणार. काही ठराविक लोकांना चांगलं वाटावं म्हणून मी का परंपरेची गुलामी पत्करावी? मला नको आहे या संस्कृती रक्षकांची सहानुभूती आणि त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट. पांढरं कपाळ मिरवताना काय घुसमट होते ते फक्त एखादी विधवाच जाणू शकते. खूप छान, खूप छान निर्णय घेतला सुलभा. आता अनोळखी लोकांचा त्रास होणार नाही. खूप मोकळे वाटेल तुला. एवढेच नाही, मला पुन्हा शारीरिक गरजही वाटणार नाही. एखाद्या अपघातात एखाद्याचा हात किंवा पाय जातो तरीही ती व्यक्ती त्याशिवाय जगतेच ना. मग आजच्या अपघातात मीही माझ्या शरीराचा एक भाग गमावला आहे असेच समजेल. कारण ह्याच मार्गातून माझ्या मनाला भयंकर वेदना झाल्या आहेत. मला स्वतःला फसवून जगायचं नाही, तर मला स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगायचंय. सुलभा, तू खरंच ग्रेट आहेस. माझी प्रेरणा ठरलीस. मलाही तुझ्यासारखंच जगायला आवडेल. सुलभा घरी जायला निघाली तशी स्मिताने तिला कडकडून मिठी मारली. पण आता त्या रडल्या नाही. टिकलीचे पाकिट घेऊन सुलभा घरी गेली. तिला पाहून मुलं खुश झाली. मोठ्या मुलीने आईच्या हातातील टिकलीचे पाकिट पाहून पटकन हातात घेतले आणि गंभीर झाली. आई, तू टिकली लावणार? कुठून आणलेस? ती डोळे विस्फारून बोलत होती. कोपऱ्याच्या दुकानातून. तशी ते पाकिट घेऊन ती बाहेर पडली. सुलभाला हंबरडा फोडून रडावंसं वाटत होतं. तिला स्मिताचा मुलगा आठवला, पण तो तर पुरुष आहे आणि माझी लेक एक स्त्री असून असे विचार. तिला जगण्याची उमेद संपल्यासारखी वाटू लागली. भरलेले डोळे कोणी पाहू नये म्हणून पटकन मोरीत शिरली. थंड पाणी अंगावर घेऊन घाणेरडे स्पर्श धूप पाहत होती. तोच मुलीने आवाज दिला, आई, एवढ्या घाईत आंघोळ करायला गेलीस? अगं, पाणी तरी तापू द्यायचं होतं. तिचा मृदू स्वर ऐकून सुलभाला आश्चर्य वाटले. काही वेळाने केस सुकवत ती बाहेर आली. डोळे मिटले. सुलभाला मुलीचं असं अनपेक्षित वागणं समजत नव्हतं. तिचा चेहराही प्रसन्न वाटत होता. तिने नाईलाजाने डोळे मिटले. त्याच अवस्थेत तिला आरशासमोर उभी करून तिच्या कपाळावर टिकली लावल्याचं तिला कळलं. तसे तिने डोळे उघडले. मुले टाळ्या वाजवत होती. तिने पाहिले तिच्या कपाळावर ती पूर्वी लावीत तशीच लाल रंगाची टिकली होती. अगं, हे काय? लाल रंगाची टिकली? लोक काय म्हणतील? लोकांचं काय घेऊन बसलीस? आम्हाला तुला ह्याच रूपात पाहायला आवडेल. 12वीत शिकणाऱ्या मुलाच्या अशा गंभीर बोलण्याने ती पुरती भारावून गेली. तिनेही लेकरांना छातीशी कवटाळले. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा
शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम मिळण्यासाठी. धन्यवाद.